नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, युद्धाच्या पार्श्वभूमीवरती विक्रीचे तडाखे सोसणाऱ्या गुंतवणूकदारांना सुट्ट्यांच्या निमित्तानं तरी विश्रांती मिळणार आहे. शेअर बाजारामध्ये सक्रिय असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. शुक्रवारी 3 एप्रिल 2026 रोजी गुड फ्रायडे निमित्त भारतीय शेअर बाजार NSE आणि BSE बंद राहणार आहेत. विशेष म्हणजे याआधी मंगळवारी देखील महावीर जयंतीनिमित्त बाजार बंद होता. त्यामुळे हा व्यापारी आठवडा बराच छोटा ठरला आहे. 2026 मध्ये शेअर बाजारासाठी एकूण 16 सुट्ट्या जाहीर करण्यात आल्यात. त्यापैकी 5 सुट्ट्या आत्तापर्यंत संपलेल्या आहेत. उद्याच्या सुट्टीनंतर वर्षाच्या उर्वरित 9 महिन्यात आणखी 10 वेळा ट्रेडिंग बंद राहणार आहे. गुड फ्रायडे नंतर देखील पुढची सुट्टी 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राहणार आहे. त्यानंतर 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि 28 मे रोजी बकरी ईदसाठी बाजार बंद राहील. तर मग पाहूयात की आता चालू महिन्यापासून म्हणजेच एप्रिलपासून ते डिसेंबर 2026 पर्यंत कोणकोणत्या सुट्ट्या बाजाराला असणार आहेत. 3 एप्रिल रोजी गुड फ्रायडेची सुट्टी, तर 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी, तर 28 मे रोजी बकरी ईदची सुट्टी, 26 जूनला मोहरमची सुट्टी, तर 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थीची सुट्टी, 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीची सुट्टी, 20 ऑक्टोबरला दसरा, तर 10 नोव्हेंबरला दिवाळी आणि बलिप्रतिपदाची सुट्टी, 24 नोव्हेंबरला प्रकाश वर्ष म्हणजेच श्री गुरुनानक जयंती त्याची सुट्टी, तर 25 डिसेंबरला नाताळची सुट्टी राहणार आहे. मित्रांनो, 3 एप्रिल रोजी शुक्रवारी केवळ इक्विटी मार्केटच नाही तर देशातील सर्वात मोठं कमोडिटी एक्सचेंज MCX देखील बंद राहणार आहे. गुड फ्रायडे निमित्त सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही सत्रांमधील व्यवहार स्थगित करण्यात आलेत. नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजमध्ये देखील हीच स्थिती आहे. 14 एप्रिलच्या सुट्टीला मात्र MCXमध्ये सकाळची सुट्टी असेल आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये व्यापार सुरू राहतील. काही महत्त्वाचे सण हे 2026 मध्ये शनिवार किंवा रविवारी आल्यामुळे बाजाराला अतिरिक्त सुट्ट्या मिळालेल्या नाहीत. यामध्ये 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन हा शनिवारी आहे, तर 8 नोव्हेंबर रोजी दिवाळी लक्ष्मीपूजन हे रविवारी आहे. मात्र परंपरेनुसार 8 नोव्हेंबरला संध्याकाळी 1 तासाचं मुहूर्त ट्रेडिंग हे आयोजित केलं जाईल, ज्याची वेळ नंतर MCX आणि बाकीच्या सगळ्या एक्सचेंजेसकडनं जाहीर केली जाईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शेअर बाजारा या वर्षामध्ये किती सुट्ट्या आहेत हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.